शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे। सरकारकडून सुमारे 10,000 कोटींचं पॅकेज घोषित केलं जाऊ शकतं आणि साम टीव्हीला सूत्रांनी माहिती दिली। सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय। शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री स्वतः प्रयत्नशील असून त्याबाबतचा अहवालही त्यांनी मागवलेला आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना दिलासादायक मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न। कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून अखेर मंजूर करण्यात आल्या। कर्जमाफी समितीचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे। सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून आता प्राप्त झालेला आहे। आता येणाऱ्या 31 डिसेंबरच्या आतमध्ये बँकांना प्रत्येक शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्ज माफ करावे यासाठी हे 10,000 कोटी रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि 1 जानेवारी पासून शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या विळख्यातून अखेर श्वास मोकळा होणार आहे। गेल्या 5 वर्षापासून रखडलेली जी काय तुमची आता शेती संबंधी कर्जमाफी होती अखेर सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। आताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुद्धा बातमी पाहिलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नवीन वर्षाचं एक मोठं गिफ्ट देण्याचं या ठिकाणी ठरवलंय। 31 डिसेंबर पर्यंत नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। सरकारने सांगितलंय आपल्याला कर्जमाफी करण्यासाठी जवळजवळ 35,000 कोटी रुपयांची गरज आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपये आता मिळालेत। त्यामुळे फक्त या पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी राहतात त्यांचे कर्ज पहिल्या टप्प्यामध्ये आता माफ होणार आहे। त्यानंतर 19 फेब्रुवारीला परत एकदा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे। त्यावेळी दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे। मग आता या ठिकाणी 31 डिसेंबरच्या आतमध्ये नेमकं कोणाकोणाचे कर्ज माफ होणार आहे, सरकारने याबद्दल नेमकं आता काय काय सांगितलंय, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय काय आज निर्णय झालेत, हे 10,000 कोटी रुपये कोणत्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती दिले जाणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगणार आहोत। सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आम्ही कर्जमाफी करण्यासाठी केंद्र सरकारला मागील आठवड्यामध्ये एक पत्र लिहिलं होतं। आम्हाला 10,000 कोटी रुपयांची गरज आहे। पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत। कालच 10,000 कोटी रुपये या ठिकाणी राज्य सरकारला केंद्र सरकारकडून मिळालेत। त्यामुळे पहिल्या टप्प्यातील या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं 31 डिसेंबरच्या आतमध्ये खटाखट 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। पण ही कर्जमाफी शेतकरी बांधवांनो सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे। आता कृषी खात्याने नेमलेल्या या ठिकाणी कर्जमाफीचा समितीचा जो अंतिम अहवाल आहे तर तो मुख्यमंत्री साहेबांकडे आता जमा झालेला आहे। त्या अहवालामध्ये तब्बल 70 लाख कोटी बघा या ठिकाणी 70 लाख शेतकरी आता या ठिकाणी अपात्र झाल्याची माहिती समोर येते। काल रात्री कॅबिनेटची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आता कर्जमाफीचा हा अंतिम अहवाल या ठिकाणी आता काढण्यात आलाय आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिली। यामध्ये शेतकऱ्यांनी आता ही जर एक चूक केली तर या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफ अजिबात होणार नाही आहे। आता समितीचा अहवाल तयार झालाय त्यामुळे महत्त्वाच्या जर तुम्ही या चुका जर केला तर तुमच्या स्वतःच्या पायावर तुम्ही तगड त्या ठिकाणी मारून घेऊ शकता आणि तुमचं कर्ज माफ करण्यात येणार नाही। त्याचं कारण म्हणजे सरकार आता पूर्णपणे तयारीला लागले। शेतकऱ्यांकडून काही कागदपत्रांची मागणी केली जाणार आहे। तुम्ही खरंच शेती पिकासाठी कर्ज काढले का सरकार चेक करणार आहे। कारण सरकारला मागील 2 महिन्यामध्ये ज्यावेळी कर्जमाफीबद्दल प्रश्न उपस्थित होत होते त्यावेळी सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये चौकशी केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी आता शेती पिकासाठी कर्ज न काढता इतर त्यांच्या आता वैयक्तिक कामांसाठी शेती पिकाच्या नावाखाली कर्ज काढलं होतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून कठोर चौकशी करण्यात येणार आहे असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले। समितीचा अहवाल सबमिट झालाय। आता बँकेचे जे काय कर्मचारी असतील, बँकेचे जे काय अधिकारी असतील आता शेतकऱ्यांना पुढील 24 तासांच्या आतमध्ये त्यांच्या घरी येऊन आता प्रश्न विचारणार आहेत। आता बँकेमार्फत कोणत्या प्रश्नांची विचारणा या ठिकाणी आता बँका करू शकतात आणि त्याद्वारेच नेमकं तुमची कर्जमाफी आता किती होणार, 2 लाखांची होणार का 1.5 लाखांची होणार का 1 लाखांची होणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त तुमचं कर्ज माफ व्हावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे आणि जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवायचा आहे। बघा आता नेमकं कोणत्या चुका सुधारायच्या आहेत, कोणत्या जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आहे, कोणते शेतकरी या ठिकाणी आता बाहेर पडणार आहेत, सर्व माहिती पाहण्याकरिता हा व्हिडिओ लक्षपूर्वक आता बघायचा आहे।
सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय 24 तासांच्या आतमध्ये बँकेचे कर्मचारी असतील किंवा बँकेचे अधिकारी असतील, ज्या बँकेत तुम्ही कर्ज काढलाय त्यांचे आता अधिकारी चौकशीसाठी 100% येणार आहेत. त्यामुळे आता जे शेतकरी ही जर चूक करतील तर ते कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांना करायला सांगितल्या. जे शेतकरी लवकरात लवकर ही गोष्ट करतील, जी बँकेच्या संदर्भातील गोष्ट आहे ती जर केली आणि तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा जास्त मिळणार आहे. अन्यथा एका चुकीमुळे तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहाल. सध्या सरकारच्या सूचनेनुसार बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर असलेल्या शेती कर्जाच्या संदर्भात माहिती गोळा करणे या ठिकाणी गेले 2 दिवस झालं सुरू केलंय. तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता या बँकेचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, माहिती घेण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे आधीच सावधान व्हा. कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे अधिकारी फिरणार आहेत आणि तुम्हाला कोणत्या प्रश्नांची विचारणा केली जाऊ शकते त्यानुसारच तुम्ही जर बरोबर उत्तर दिली तरच तुमची कर्जमाफी जास्त होणार आहे. त्यामुळे काल झालेल्या कॅबिनेट बैठकीनुसार बँका आता प्रत्येक शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात त्यांनी केलेली आहे. आता ही माहिती गोळा करत असताना जर शेतकऱ्यांनी हे काम अर्जंटमध्ये जर नाही केलं, ही जर चूक त्यांनी केली तर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची कर्जमाफी शेतकऱ्यांची तुम्हाला होणार नाही. तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहू शकता. मग तुम्ही आता नेमकं काय काळजी घ्यायची आहे? तुम्हाला जर कर्जमाफी मिळवायची असेल तर कोणत्या चुका तुम्ही टाळायच्या आहेत आणि कोणते काम तुम्ही लवकरात लवकर करायचं आहे? कारण आता 31 डिसेंबर ही तारीख जवळ येत आहे आणि 1 जानेवारीपासून बँकेच्या खात्यावरती आता 2 लाख रुपये पडण्यास सुरुवात होणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कर्जमाफीची अत्यंत गरज आहे. त्यामुळे सरकारने 10,000 कोटी रुपये मंजूर केलेत. जर तुम्हाला कर्जमाफीची जास्त गरज असेल तर तुमचं कर्ज या ठिकाणी आता सरसकट सर्व माफ त्या ठिकाणी होऊ द्यायचं असेल तर ही चूक आणि ही या ठिकाणी महत्त्वाचे काम तुम्ही आता करून घ्यायचं आहे. स्पष्टपणे स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिल्या. सरकारने समिती स्थापन करायला सांगितली होती. ती समिती आता स्थापन झाल्या. समितीचा अहवाल देखील अंतिम टप्प्यात आता सरकारकडे जमा झाला आहे आणि या अहवालानंतर आता बँकांना सरकारने आता आदेश दिलेत. बँकामध्ये आता ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज काढला असेल किंवा या ठिकाणी कोणत्याही इतर बँकेतून कर्ज काढला असेल, जसं की ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, तसेच या ठिकाणी भूविकास बँक, तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिस, अशा बँका ज्या कर्ज तुम्ही काढलाय तर बँकांना शेवटचा आदेश सरकारच्या माध्यमातून दिलाय. शेवटच्या टप्प्यातलं काम शेतकऱ्यांनी करायचं बाकी ठेवलंय. प्रत्येक शेतकऱ्यांची आता बँकाद्वारे कडक तपासणी होणार आहे. या तपासणी दरम्यान असंख्य शेतकरी आता या ठिकाणी अडकणार आहेत. त्यामुळे 70 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी कदाचित वंचित पण राहू शकते. पहा, जी समिती नेमली गेली आहे त्या समितीचा अहवाल सादर करायला सांगितला होता. त्या मागच्या ज्या समितीने जे अहवाल सादर केला होता त्यामध्ये जवळपास फक्त आणि फक्त 20 लाख शेतकरी आता या ठिकाणी अपात्र करण्यात आलेत. त्यामुळे या आता चुका जर तुम्ही केला तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी अपात्र राहू शकता. बघा, आता सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचे जे आर्थिक सल्लागार आहेत प्रवीण परदेशी, तर त्यांच्या माध्यमातून समितीचे त्या ठिकाणी प्रमुख आता असणार आहेत आणि त्या समितीचे रिपोर्ट होता तर तो रिपोर्ट सादर करणं आता चालू केले. तर सादर करत असताना या रिपोर्टमध्ये काय महत्त्वाच्या बाबी आलेत ते सुद्धा तुम्ही लक्षात घेऊन घ्यायचं आहे. या समितीच्या अहवालामध्ये फक्त 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. फक्त या 12 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांनाच 31 डिसेंबरच्या आतमध्ये ही महत्त्वाची कामे करायला सांगितलीत. त्यांचेच कर्ज आता येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून माफ करण्यात येणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, आता 24 तासामध्ये जे बँकेचे अधिकारी कर्मचारी तुम्हाला आता शेती संबंधी आता महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहेत. बँक शेतकऱ्यांना नेमकं काय विचारणा करू शकते, यामध्ये नेमकं आता तुम्ही शेती पिकासाठीच खरोखर कर्ज काढलंय का याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे. शेती संबंधी म्हणजे कुठले बियाणे खरेदी करायला, शेतीची मशागत करायला, या ठिकाणी शेतीची कोळपणी करायला, खरंच यासाठी तुम्ही जर कर्ज काढला असेल तर तुमचे कर्ज आता या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे. आता बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले जे शेतकरी आता या 5 प्रश्नांची उत्तरे आता बँकेच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना देणार नाहीत त्यांचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार नाही, असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले. मग ही जी समितीचा अहवाल दिलाय यामध्ये थकीत शेतकऱ्यांची संख्या किती आहे? आता काय केले समितीने, प्रत्येक जिल्ह्यावाईज याद्या या ठिकाणी काढलेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक बँकानुसार नेमकं किती शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे त्यांची संख्या तयार केल्या.
दुसरं कर्ज किती वर्षापासून थकीत आहे? आता काही शेतकऱ्यांचं 2000 त्या ठिकाणी 21 पासून कर्ज आहे, काहींचं 23 आहे, काहींचं 22 आहे, काहींचं 24 आहे. मग आता या ठिकाणी किती वर्षापासून कर्ज तुम्ही थकीत ठेवलंय? आता याची दुसरी यादी सरकारच्या माध्यमातून आता काढण्यात आल्या. मग तिसरी महत्वाची यादी जी काढण्यात आल्या त्यामध्ये असं सांगण्यात आले, आता या यादीमध्ये असंख्य चुका शेतकऱ्यांच्या सापडलेत. यामध्ये पहिल्या टप्प्यातील 30 लाख शेतकरी या ठिकाणी बाहेर आता काढले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 30 लाख शेतकरी बाहेर गेले आणि त्यांनी काय केले, कर्जाचा आकडा किती असणार आहे त्यांच्यासाठी, टोटल किती कर्ज तुमचं माफ या ठिकाणी सरकार करणार आहे? आता बघा सगळ्यात महत्त्वाचं पुढची गोष्ट सांगितल्या, कोणत्या प्रकारचं कर्ज काढलंय. शेतकरी रेग्युलर कर्ज शेतकऱ्यांचं किती आहे, रेग्युलर म्हणजे नियमित भरणारे शेतकरी यामध्ये किती आहेत, अशा प्रकारचे 5 ते 4 मुद्दे या ठिकाणी अहवालामध्ये तुम्हाला विचारण्यात येणार आहेत. त्यामुळे आता जो काय संपूर्ण डाटा आहे, जो काय अहवाल आहे, तर तो प्रवीण सरदेशी हे या ठिकाणी आता समितीचे प्रमुख असणार आहेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता बँकांच्या सर्व अधिकाऱ्यांना, समितीच्या अधिकाऱ्यांना सर्व काय काय या ठिकाणी आता आदेश दिलेत. तुम्हाला कोणत्या प्रश्नांची या ठिकाणी विचारणा होऊ शकते, जर तुम्ही योग्य उत्तर दिली आणि या 12 जिल्ह्यातील शेतकरी तुम्ही असाल तर तुमची कर्जमाफी या ठिकाणी जास्त आता होणार आहे. आता बघा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी सांगितले, रिपोर्ट्समध्ये महत्त्वाचे या ठिकाणी प्रश्न विचारण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना जो लाभ मिळणार आहे तर तो या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून थकीत आणि चालू कर्जदार यांच्यासाठी आता ही कागदपत्र सुद्धा या ठिकाणी मागवण्यात येणार आहेत. यामध्ये 7/12 तुमचा उतारा असेल, त्याचबरोबर आधार कार्ड असेल, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता उत्पन्नाचा दाखला असेल, तसेच खाते क्रमांक असेल, मोबाईल नंबर असेल, आधार लिंक असलेला मोबाईल नंबर चालणार आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट लागणार आहेत, ज्यामुळे 99% शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होणार आहे. कारण गडबडीत तुम्ही डॉक्युमेंट म्हणजेच कागदपत्र काढण्यासाठी विसरणार आहे, ते म्हणजे फार्मर आय डी कार्ड. तर या फार्मर आय डी कार्डमुळे तुमचं कर्ज या ठिकाणी आता कॅन्सल सुद्धा होऊ शकतं. कारण अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने सुद्धा फार्मर आय डी कार्ड काढल्याचं या ठिकाणी कृषी विभागाला समजलंय. त्यामुळे फार्मर आय डी कार्ड तुम्ही काढला असेल तर त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या चौकशी होणार आहेत. कोणत्या चौकशी आता होणार आहेत हे देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या 5 कागदपत्रांची मागणी आता येत्या 24 तासामध्ये बँकेचे अधिकारी कर्मचारी करू शकतात, हे 5 कागदपत्र कोणतं आहेत हे पाहणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या 12 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या तालुक्यांची होणार आहे हे देखील सांगणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणते 5 प्रश्न बँकेचे अधिकारी विचारू शकतात हे देखील सांगणार आहे. आता पहिल्यांदा पाहूया ही 5 कागदपत्र तुम्हाला अर्जंट म्हणजे आत्ताच्या आत्ता वेळ न घालवता काढून कोणते ठेवायचे आहेत. लक्षपूर्वक बघा, ही माहिती सरकारच्या माध्यमातून स्वतः कृषी विभागाकडून आता आल्याचं पाहायला मिळतंय. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पहिलं अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे पिवळं व केशरी रेशन कार्ड. लक्षात ठेवा, पिवळं व केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कर्जमाफीची वाट अजिबात बघू नका, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. कारण ही कर्जमाफी फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची सरकार करणार आहे. त्यामुळे गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची ओळख कशी आहे, तर पिवळं व केशरी रेशन कार्ड ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांचं ओळख त्या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांनी म्हणून केले. त्याचं कारण म्हणजे 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न ज्या शेतकऱ्यांचं आहे त्यांना या ठिकाणी पिवळं व केशरी रेशन कार्ड दिलं जातं, बाकीच्या शेतकऱ्यांना पांढरं रेशन कार्ड दिलं जातं. त्यामुळे पहिल्या नियमामध्ये तुम्ही बसणार आहात, पहिलं कागदपत्र तुमच्याकडे आहे ते म्हणजे पिवळं व केशरी रेशन कार्ड. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नाचा दाखला. आता यामध्ये जवळपास 20 लाख शेतकरी बाहेर निघणार आहेत. म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला किती पाहिजे त्यावरती तुम्ही तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालय किंवा ग्रामपंचायत येथे जाऊन तुम्ही मागील 3 वर्षाचा आता उत्पन्नाचा दाखला घ्यायचा आहे. म्हणजे कुठला 2025चा, 2024चा आणि 2023चा, या 3 वर्षामध्ये म्हणजे प्रत्येक वर्षाचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे. म्हणजे 2.5 लाखांच्या वरती ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न गेलेलं आहे त्यांना सरसकट बाहेर काढलं जाणार आहे. कारण सरकारने फक्त गोरगरीब शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं ठरवलंय. आता बघा कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे. 31 डिसेंबरच्या आतमध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत कोणत्या 5 प्रश्नांची विचारणा तुम्हाला होऊ शकते हे पण सांगणार आहे. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला पुढचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे, ती म्हणजे 3 नंबरचं कागदपत्र जर तुम्ही नाही दिला तर या कर्जमाफीचा फायदा तुम्हाला होणार नाही. त्यामुळे 3 नंबरचं कागदपत्र कोणतं आहे सर्वांनी लक्ष देऊन बघा.
शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी 3 नंबरचं कागदपत्र तुमच्या बँकेच्या संदर्भातील आहे, ते म्हणजे तुमच्या बँकेचं पासबुक, त्याचा IFSC कोड आणि बँकेतील सर्व माहिती, जशी की तुम्ही या ठिकाणी कोणत्या वर्षी कर्ज काढलं आहे, नेमकं कोणत्या सालाचं कर्ज काढलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आतापर्यंत कर्ज किती भरलंय, थकीत कर्ज किती आहे, किती व्याजदराने तुम्ही कर्ज या ठिकाणी काढले, ही सर्व बँकेच्या मार्फत तुम्ही आता माहिती गोळा करून ठेवायची आहे. कारण बँकेचे अधिकारी कर्मचारी तुम्हाला येऊ शकतात आणि ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडून मागवू शकतात. परंतु कोणत्या 12 जिल्ह्यांचं कर्ज माफ होणार आहे आणि बँकेचे अधिकारी तुम्हाला काय काय प्रश्न आता विचारू शकतात, हे देखील आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणी कोणकोणत्या या ठिकाणी जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आता लगेच सांगणार आहे. त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी कोणत्या 5 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बँकेचे कर्मचारी अधिकारी विचारू शकतात, जेणेकरून जास्त कर्ज माफ होणार आहे. बरोबर प्रश्नांची उत्तरे दिली तर तुमचं जास्त कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका, कारण 5 वर्षापासून कर्जमाफी कधी येणार वाट बघत होता. त्यामुळे 2 मिनिटे महत्त्वाचा वेळ द्या. सरकारने 10,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केले. आता तुम्हाला सांगत आहे 12 कोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यांचं कर्ज माफ होणार आहे. त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी सांगणार आहे की आता बँकेचे कर्मचारी अधिकारी तुम्हाला काय प्रश्न या ठिकाणी विचारणार आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही नक्की ऐकायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे. 2 मिनिटांचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. आता तुम्हाला 12 जिल्हे सांगणार आहे. त्या 12 जिल्ह्यांची आता कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून कोणत्या तालुक्यांची पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे तुम्ही आता पाहायचं आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पहिला जिल्हा आता सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आला आहे, जो गोरगरीब शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर त्या जिल्ह्यांचं नाव आहे नांदेड. आता नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वांनाच कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये होणार नाही. यामध्ये अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर आता हे तालुके पहिल्या टप्प्यामध्ये निवडलेत. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बँकेच्या अधिकाऱ्यामार्फत कर्मचाऱ्यांमार्फत 5 प्रश्नांची उत्तरे कोणती द्यायची आहेत हे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांची कर्जमाफी होणार आहे हे आता सांगण्यास सुरुवात करत आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम या भागात जे शेतकरी राहतात त्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बीड. बीड जिल्ह्यातील आता कोणाला आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई या भागात जे शेतकरी बांधव राहत असतील त्यांना कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर. यामध्ये औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनपाळ या जिल्ह्यातील तालुक्याची शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. परंतु कोणत्या शेतकऱ्यांची या ठिकाणी आता कर्जमाफीसाठी बँकेचे अधिकारी तुम्हाला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरामध्ये येऊ शकतात आणि त्यांना 5 प्रश्न विचारू शकतात, कोणते आहे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमचा हा जिल्हा आहे का बघा. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय वाशिम. वाशिम जिल्ह्यातील कोणाचं कर्जमाफ होणार आहे. मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, रिसोड, मानोरा या भागामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. त्यानंतर सातारा जिल्हा वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, मानखटाव, कराड, पाटणा, जावळी या भागामध्ये कर्जमाफ करण्यात येणार आहे. त्यानंतर हिंगोलीमध्ये कोणाचं बसमत, कळमनुरी, औंढा, नागनाथ, सेनेगाव या भागातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. बँकेचे अधिकारी तुम्हाला 5 प्रश्न विचारू शकतात. त्यामधील पहिला प्रश्न सांगत आहे. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऐकायचं आहे. बघा, तुम्ही बँकांची कर्जमाफीसाठी पैसे मंजूर करून घेतलेत म्हणजे कर्ज तुम्ही काढले तर ते खरोखरच तुमच्या शेती पिकासाठी काढलाय का. तुम्ही कोणतं पीक काढलाय त्यावरती खरोखर त्या टायमाला औषधांसाठी किंवा खरोखरच शेती पिकासाठी कर्ज काढलाय का, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा विचारण्यात आलाय या ठिकाणी तुम्ही किती व्याजदराने कर्ज काढलाय आणि या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत खरोखरच या ठिकाणी तुमचं खर्च ते झालंय तर ते शेती पिकासाठी झालंय का. कारण काही शेतकरी घरं बांधलेत, शेती पिकाच्या नावाखाली कर्ज काढून गाड्या घेतलीत असं सुद्धा सरकारला डाऊट आहे. त्यामुळे दुसरा प्रश्न झाला. तिसरा प्रश्न असा विचारण्यात येईल नेमकं आता या ठिकाणी सरकारकडून तुमची अपेक्षा काय की किती कर्ज माफ होणार. यावरती उत्तर सगळ्यांचं शेतकऱ्यांचं एकच असेल की सरसकट व्हावं. परंतु तसं नाही आहे. 1.5 ते 2 लाख रुपयेपर्यंत कर्ज माफ होऊ शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न असा विचारण्यात आलाय की शेतकरी मित्रांनो तुम्ही फार्मर ID कार्ड काढलाय का. तुमचं फार्मर ID कार्ड चेक करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही शेतकरी आहात हे ओळखपत्र सरकारला समजणार आहे. त्यामुळे फार्मर ID कार्ड देखील चेक करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या या ठिकाणी नवीन वर्षाचं गिफ्ट सरकार तुम्हाला देण्याची शक्यता आहे. हे जिल्हे शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले आहेत.
यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।